हिंदू पंचांगानुसार सर्वपित्री अमावस्येचा प्रारंभ हा 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 होणार असून 2 ऑक्टोबर रात्री 12:19 पर्यंत असेल. या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी केलेले उपाय किंवा जे काही सेवा आपण करतो तर त्याचे खूप प्रभावी फायदे हे आपल्याला होत असतात. दरवर्षी श्राद्धविधी करणे हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण पुराण काळापासूनच चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी अनेकदा आपल्या ग्रंथांमध्ये लिहून सुद्धा ठेवलेले आहे. पितृपक्षातील अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असे नाव आहे. या तिथीवर कुळातील सर्व पितरांसाठी उद्देशून हे श्राद्ध केले जाते. वर्षभरात किंवा पितृपक्षातील अन्य तिथीवर श्राद्ध करणे शक्य न झाल्यास या तिथीवरती श्राद्ध करण्यात येत असते. वर्षभरामध्ये आपण आपल्या पितरांच्या अनेक तिथी ह्या साजरा देखील करत असतो, पण पितृपक्षातील ही अंतिम तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते. श्राद्धासाठी अमावस्येची तिथी अधिक योग्य तिथी आहे आणि पितृपक्षातील अमावस्या ही सर्वाधिक योग्य तिथी या दिवशी मानली जाते. शास्त्रात ज्या कृतीसाठी जो काळ नेमून दिलेला आहे त्या काळात त्या कृती करणे आवश्यक आणि महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पितृपक्षातच महालय श्राद्ध करावे. पितृपक्षात महालय श्राद्ध करण्याविषयी निरनिराळे पक्ष आपल्याला सांगितले जातात. मृत व्यक्तीच्या तिथीलाच पितृपक्षात एक दिवस महालय श्राद्ध केले जाते. एखाद्याला त्या तिथीला श्राद्ध करणे शक्य न झाल्यास सर्वपित्री अमावस्येला आपल्याला ते करायचे असते. अन्यथा सोयीनुसार कृष्ण पक्षातील अष्टमी, द्वादशी, अमावस्या आणि व्याप्तिपात योग या दिवशीही महालय श्राद्ध करू शकतात. आणि त्याचबरोबर या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे. सर्वपित्री अमावस्येला सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध केल्याने पितरांचे आत्मे तृप्त होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी ज्ञात आणि अनोळखी व्यक्ती आणि ज्यांच्या मृत्यूची तारीख माहीत नाही तर त्यांनी आपल्या पितरांचे तर्पण, दान, धर्म, पिंडदान हे आवर्जून करावे. सर्वपित्री अमावस्याची मी तुम्हाला तिथी तर सांगितलेलीच आहे. आता थोडंसं ग्रहणाबद्दल माहिती करून घेऊया. सर्वपित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, तसेच ते सूर्यग्रहण सकाळपर्यंत संपणार आहे. यावेळी सुतक काळ देखील वैध राहणार नाही, त्यामुळे शास्त्रानुसार श्राद्धविधी या काळात करता येणार नाही. सर्वपित्री अमावस्येला शेवटचे श्राद्धविधी केले जाते. या दिवशी पितरांच्या नावाने तुम्ही दानधर्म, पिंडदान, तर्पण, अर्पण नक्की करा, जेणेकरून पितरांचा आपल्याला आशीर्वाद हा मिळेल. त्याचबरोबर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते. अमावस्या तिथीच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात आणि त्या ज्या ऊर्जा आहेत तर त्या आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात. आपल्या घरातील नकारात्मकता संपावी आणि आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत, संकट आहेत तर ते दूर व्हावेत, यासाठीच अमावस्या तिथीच्या दिवशी आपण भरपूर असे उपाय सुद्धा करू शकतो. त्यामध्ये अमावस्या तिथीच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाजवळ नक्की पिंपळाच्या झाडाची पूजा करून तिथे एक छान तुपाचा दिवा लावावा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जर कुठे तलाव असेल, नदी असेल तर तिथे तुम्हाला त्या माशांना थोडंसं गव्हाच्या पिठाच्या गोळ्या तयार करून त्या खायला द्यायच्या आहे. याने घरातील इडापिडा संपून घरामध्ये आर्थिक परिस्थिती ही सुधारण्यासाठी मदत होत असते. जर करिअरमध्ये काही अडचण येत असेल तर त्यासाठी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला काय करायचं आहे, एक लिंबू देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर रात्री ते लिंबू तुमच्या डोक्यावरनं 7 वेळेस ओवाळायचं. त्याचे 4 भाग करून ते 4 दिशेला तुम्हाला फेकायचं आहे. याने आपल्या वरती असणारे जे काही ग्रहदोषाचे परिणाम आहेत तर ते दूर होऊन आपल्या करिअरमध्ये आपल्याला चांगल्या संधी सुद्धा मिळण्यासाठी मदत होत असते. आता हे छोटे छोटे उपाय तर आपण करणारच आहोत, पण त्याचबरोबर उद्या अमावस्येला आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत, कारण अमावस्या तिथीला गंगा नदीमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं. गंगा नदी ही सर्वात पवित्र नदी आहे, सर्वांनाच माहीत आहे. तर आता प्रत्येकाला शक्य नसतं की आपल्या आजूबाजूला गंगा नदी असेल तर तिथे जाऊन स्नान करावं, आणि असली नदी तरीही इतका टाईम नसतो की आपण तिथे जाऊन स्नान करावं. त्यासाठीच आपल्या पुराणांमध्ये असे काही उपाय सांगितले जातात. आता हे उपाय जर आपण घरामध्ये केले तर नक्कीच त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला बघायला मिळत असतो.
तर सर्वात प्रथम हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे, तर आपल्या अवतीभोवती ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या संपाव्या किंवा घरामध्ये असणाऱ्या शत्रुपीडा, शत्रुबाधा, वास्तुदोष, पितृदोष, दारिद्र्य हे जे दोष घरामध्ये आहेत तर ते दूर व्हावे. घराच्या बाहेर जे काही असे लोक असतात तर काय होतं की त्यांना आपले झालेली प्रगतीही बघवत नाही. त्याचबरोबर बघा, त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागत असते आणि त्यामुळे शत्रुपीडा किंवा शत्रुबाधेचा त्रास हा आपल्याला होत असतो. या सर्व संकटांना किंवा या सर्व अडचणींना जे आपण सामोरे जात आहोत तर त्या प्रत्येक अडचणीतून आपल्याला सुटका मिळावी. पितृदोष जर घरामध्ये असेल तर घरातील लहान मुलं, मोठी मुलं असेल तर त्यांच्या स्वभाव हट्टी, चिडचिडा होतो. लग्न जमण्यामध्ये अडचणी येतात, लग्न जमले तर बघा संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात. अशा अनेक समस्या, अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये अडचणी येतात. अशा अनेक समस्या आपल्या समोर उभ्या राहत असतात. तर त्या समस्यांमधनं आपल्याला सुटका मिळावी आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं. जे कोणते लोक आपल्याबद्दल वाईट विचार करत आहात तर त्यांचे जे वाईट विचार आहे आपल्याबद्दल तर ते सर्व दूर व्हावेत, यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा. तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये जर तुम्ही उठले तर अतिशय उत्तम. त्यानंतर उठल्याबरोबर तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींबरोबर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. ओम पितृदेवाय नमः मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे. आंघोळीसाठी गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही गार किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकता, काहीच अडचण नाही. आणि त्या पाण्यामध्ये आता मी ज्या या वस्तू सांगणार आहे तर 2 ते 3 वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर ती म्हणजे हळद. हळदीमुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो. आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक शक्ती दूर होत असतात. त्याच्यानंतर पुढची वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे अमावस्येला विशेष महत्त्वाचे असतात आणि ते पितरांसाठी समर्पित असतात, घरातील दोष दूर करण्यासाठी समर्पित असतात. त्यामुळे तुम्हाला काळे तीळ, हळद आणि थोडंसं मोहरीचं तेल, मोहरीचं तेल नसेल तर पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे. तर ह्या 3 वस्तू टाकायच्या आहेत. आता कोणकोणत्या आहेत परत सांगते. काळे तीळ, हळद आणि मोहरीचं तेल. मोहरीचं तेल नसेल तर पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे. मोहरीच्या तेलामुळे ज्या काही वाईट शक्ती, करणीबाधा, नकारात्मकता, शत्रुपीडा, शत्रुबाधा ज्या आपल्या अवतीभोवती असतात तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते. तर अशा पद्धतीने ह्या 3 वस्तू आपल्याला फक्त त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर अंघोळ करून आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करायचा. अंघोळ झाल्यानंतर सर्वात प्रथम भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचा. त्यानंतर दक्षिण दिशेला सुद्धा 1 तांब्याभर पाणी, त्यामध्ये कुश्या आणि थोडेसे काळे तीळ टाकून हे पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला सुद्धा अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.